ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात की गुरूंशिवाय ज्ञान नाही, गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. आम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आम्हाला गुरूंशिवाय पर्याय नाही. गुरु असेल तरच आम्ही ज्ञान प्राप्त करू, हे मौलींनी आम्हाला ठासून सांगितलं. कारण की गुरूंशिवाय आम्हाला ज्ञान नाही. मग आम्ही ज्ञान प्राप्त करायचंय, बरोबर आहे, पण कोणतं ज्ञान प्राप्त करावं याचा जर विचार करू लागलो, आम्हाला आत्मदर्शनाकडे जायचं असेल तर आपली पहिली अवस्था काय आहे आपल्याला पाहावं लागतं. कारण की आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर आमची अवस्था काय आहे याचा जर विचार करू लागलो तर आम्हाला नित्यानंद स्वामी सांगतात की प्रत्येक जीवाला ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर पहिल्यांदा शुद्ध व्हावं लागतं. कोणता का जीवाची ना त्या जीवाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याला पहिल्यांदा शुद्ध व्हावं लागतं. शुद्ध व्हायचं म्हणजे काय? त्याच्याकडे मल नसावा, त्याच्याकडे विक्षेप नसावा, त्याच्याकडे फक्त अज्ञान शिल्लक असेल तरच तो ज्ञानाचा अधिकारी ठरतो. म्हणजे ज्ञान ग्रहण करण्यासाठी सुद्धा अधिकारी लागतो. आणि असा अधिकारी जर व्हायचा असेल तर त्याला मल विरिक्त व्हावं लागतं, विक्षेप नसावा लागतो, आणि मगच तो ज्ञानात अज्ञान सहित असेल तरच तो ज्ञानाचा अधिकारी ठरतो. मग आम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं आहे, गुरूंकडूनच आम्हाला ज्ञान प्राप्त करायचं आहे, तर आम्हाला गुरु समजून घेतले पाहिजे. गुरु कुणाला म्हणावं? गुरुचा विचार केला तर गुरु गुरु म्हणायचं आहे, बरोबर आहे. कुणाला गुरु म्हणावं? जे अज्ञानापासून लांब करतात त्यांना गुरु म्हणावं, जे ब्रह्मावर आरूढ करतात त्यांना गुरु म्हणावं, जे सत याचा ज्ञान करून देतात यांना गुरु म्हणावं, जे जगाचं ज्ञान करून देतात यांना गुरु म्हणावं. गुरु म्हणायचं आहे, बरोबर आहे, पण कुणाला गुरु म्हणावं याचा जर विचार आपण करू लागलो तर प्रत्येक विचार आपल्याला स्वतंत्र करावा लागणार आहे. कारण की गुरु गुरु म्हणत असताना गुरुचेही प्रकार आपल्याला पाहता येतात. कारण की गुरु कुणाला म्हणावं, श्री गुरु कुणाला म्हणावं, सद्गुरु कुणाला म्हणावं आणि जगद्गुरु कुणाला म्हणावं, प्रत्येकाची स्वतंत्र व्याख्या आपल्याला पाहावी लागणार आहे. कारण की गुरु हा शब्द जर सोडायचा असेल तर गुरु कुणाला म्हणावं याचा विचार आपल्याला खूप बारकाईने पाहावं लागणार आहे. कारण की अज्ञान दूर करतो हा गुरु असं त्रित व्याख्या घेतली तर श्री गुरु कुणाला म्हणावं, सद्गुरु कुणाला म्हणावं आणि जगद्गुरु कुणाला म्हणावं याचा विचार आपल्याला करावा लागणार. कारण की गुरुची व्याख्या सांगत असताना आपण सांगतो की आपल्याला जे ज्ञान मिळतं ते गुरूंकडून मिळतं. पण श्री गुरुचा विचार करत असताना श्री गुरु कुणाला म्हणावं, श्री गुरुची व्याख्या जर विचारात घ्यावी लागली, श्री ही काय सांगितली तर एक लक्षणा सांगितली. श्रीवर आरूढ म्हणजे श्री गुरु, गुरूंकडून आम्हाला काय प्राप्त करायचं आहे तर ज्ञान प्राप्त करायचं आहे. सद्गुरूचा विचार केला तर सद्गुरू म्हणजे काय? सतचं दर्शन देणारे जे गुरु त्यांना सद्गुरू म्हटलं जातं. मग सत कशाला म्हणावं, चित कशाला म्हणावं, आनंद कशाला म्हणावं याची वेगळी व्याख्या. पण सत याचा विचार करू लागलो, जे सतचं दर्शन करून देतात यांना सद्गुरू असं म्हटलं जातं. मग सच्चित आनंद याचा विचार करत असताना जे सतचं दर्शन घेतात म्हणजे चितही आला आणि आनंदही आला. मग सत या पदाचा विचार करू लागलो तर सतचं दर्शन देणारे सद्गुरू असा जर आपण विचार करू लागलो, मग सतचं आम्हाला जे दर्शन देतात यांना जर सद्गुरू म्हटलं तर सतची व्याख्या काय? सत याचा विचार करत असताना ज्ञानोबरायांनी सतची व्याख्या सांगितली आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण देते. म्हणजे त्याचा गुण नाही, वर्ण नाही, रूप नाही, असं जे सत याचं दर्शन करून देणारे यांना सद्गुरू असं म्हटलं जातं. जगद्गुरूंचा विचार केला तर कुणाला जगद्गुरू म्हणावं, जगद्गुरूचा विचार केला तर कुणाला जगद्गुरू म्हणावं तर जे जगाचं ज्ञान देतात यांना जगद्गुरू म्हटलं जातं. असे तीन जगद्गुरू आपल्या या कलियुगामध्ये होते. तीन जगद्गुरूंचा विचार केला, एक म्हणजे द्वापर युगात आणि दोन कलियुगात. याचा विचार केला तर भगवान श्री कृष्णांना जगद्गुरू म्हटलं जातं. कृष्ण म्हणजे जगद्गुरू, कृष्ण परमात्म्याला जगद्गुरू म्हटलं तसं भगवान शंकरांनाही जगद्गुरू म्हटलं. भगवान शंकराचार्यांना जगद्गुरू म्हटलं आणि तिसरं म्हणजे तुकोबारायांना जगद्गुरू म्हटलं. बरोबर का नाही? तिन्हीचा हे विचार आपल्याला करता येतो. तिन्हींनाही जगद्गुरू म्हटलं म्हणजे जगद्गुरू ही पदवी नाही तर जगद्गुरू ही आपल्याला एक ज्ञान देणारी व्यक्ती असं जगद्गुरूचं संबोधित आपल्याला करता येतं. मग आम्हाला गुरु जाणायचे, आम्हाला श्रीगुरु जाणायचे का सद्गुरू का जगद्गुरू? मौलींचा विचार केला तर मौली म्हणतात इथं गुरु एक ज्ञान, गुरुशिवाय ज्ञान नाही.
मग आम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर गुरूंची आवश्यकता आहे. मग गुरु आम्हाला प्राप्त झाले, मग आम्ही ज्ञान घ्यायलो, पण कोणतं ज्ञान घ्यायचं आहे? आम्हाला ज्ञान प्राप्त करायचं आहे, बरोबर आहे, पण कोणतं ज्ञान प्राप्त करायचं आहे? आम्हाला आत्मदर्शनाचं ज्ञान प्राप्त करायचं. मग हे आत्मदर्शनाचं जर ज्ञान आम्हाला प्राप्त करायचं असेल तर याचा विचार पाहू लागलो तर गुरु आम्हाला आत्मदर्शनाचं ज्ञान कसं देतात? गुरु जर आम्हाला आत्मदर्शनाचं ज्ञान द्यायचं झाले तर कसे देतात? मग गुरु ज्ञान करत असताना, ज्ञान देत असताना ज्यावेळेस गुरु बोध करतात, बोध या शब्दाचा दोन प्रकारे अर्थ घेतला जातो. ज्यावेळेस गुरु बोध करतात म्हणजे उपदेश करतात त्यावेळेस सामान्य उपदेश सांगितला जातो, पण ज्यावेळेस गुरु बोध रूपाने ज्ञान देतात तेव्हा आत्मदर्शनाचं ज्ञान सांगितले जातं. म्हणजे दोन्हीचाही विचार आपल्याला पाहता येतो. गुरु ज्यावेळेस आम्हाला या ठिकाणी बोध करतात त्यावेळेस ज्ञानाचाही बोध करतात आणि आम्हाला उपदेशाचाही बोध करतात. मग आम्हाला गुरु ज्यावेळेस बोध करत असताना तो बोध आम्ही स्वीकारायचा, तो कसा स्वीकारावा? बोध स्वीकारायचा, उपदेश स्वीकारायचा आहे आम्हाला, पण ते स्वीकारत असताना गुरूंकडे पाहत पाहत आम्हाला शिकायचं. मुळात आताच्या या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये गुरु ओळखणं खूप कठीण आहे. कारण की कुणाला गुरु म्हणावं? गुरुचा विचार जर पाहायचा झाला की आम्ही गुरु कुणाला म्हणावं? वेदांताने खूप सुंदर लक्षणा म्हणली. गुरु ओळखायचा असेल तर कसा ओळखावा? गुरूंचा स्वभाव, गुरूंची लक्षणं काय, याचा विचार अध्यात्माने, आपल्या भक्तिशास्त्राने खूप सुंदर सांगितले. गुरु हे सहज नसतात. गुरूंचा विचार पाहत असताना त्यांच्याकडे तीन गोष्टी प्रामुख्याने पाहिली जातात. ते श्रोत्रिय आहेत का, ते ब्रह्मनिष्ठ आहेत का, आणि ते दयाळू आहेत का? अशी तीन लक्षणं ज्यांच्याकडे आहेत त्यांना असं गुरु म्हणून संबोधित केले जातं. मग श्रोत्रियाचा विचार करू लागलो तर श्रोत्रिय कुणाला म्हणावं? श्रोत्रिय म्हणजे काय? श्रोत्रियाचा विचार करायचा झाला तर त्याला वेदांताचं परिपूर्ण ग्रहण आहे, जो वेदांताचा अभ्यासामध्ये निपुण आहे, यांना श्रोत्रिय असा शब्द या ठिकाणी आरूढ होतो. श्रोत्रिय म्हणायचं आहे, वेदांताचं परिपूर्ण अभ्यास ज्यांच्याकडे आहे त्यांना श्रोत्रिय असं म्हटलं जातं. ब्रह्मनिष्ठेचा विचार केला तर ब्रह्मनिष्ठ कुणाकडे आहे? ब्रह्मनिष्ठ तर ब्रह्मनिष्ठेचा विचार करत असताना ब्रह्मनिष्ठ कुणाकडे आहे? जे ब्रह्मावर आरूढ आहे, जे ब्रह्मावर आरूढ आहे यांना ब्रह्मनिष्ठ असं म्हटलं जातं. आणि दयाळूचा विचार केला तर ते दया करतात, बरोबर नाही? जे दया करतात, आताचा दयाचा विचार करू लागलो तर दया कुणी कुणावर करत नाही. जे दया करतात त्यांना खरं तर गुरु म्हटलं जातं. दया करायची पण कुणावर करायची? एक सुभाषितकार खूप सुंदर सांगतात. दया सांगत असताना सुभाषितकार सांगतात की दया करत असताना दयेचे तीन लक्षणं सांगिततात. दयया सर्व भूतेषु संतुष्ट येन केनवा सर्व इंद्रियोपशांतस्य तुष्यत्यशु जनार्दन. दयेचे तीन लक्षणं सांगितले. हे तीन लक्षणं त्याच्याकडे आहेत ते खरं तर दयाळू आहे. तो खरं तर कोण आहे? दयाळू. पहिली लक्षणं सांगितली दयया सर्व भूतेषु म्हणजे सर्व प्राणी मात्रांवर जे प्रेम करतो. दयया सर्व भूतेषु सर्व प्राणी मात्रांवर जे प्रेम करतात त्यांना पहिले लक्षण दयेचं सांगितलं. दुसरा विचार केला तर संतुष्ट येन केनवा, जो सतत संतुष्ट आहे, हे दयेचं दुसरं लक्षण आहे. दयेचं दुसरं लक्षण सांगत असताना सुभाषितकार सांगतात जो सतत संतुष्ट आहे. आताच्या या युगाचा विचार केला तर कुणी संतुष्ट नाही. मुळात जर विचार पाहायचा झाला तर भगवंताला जो संतुष्ट आहे असेच भक्त आवडतात. भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायात सांगतात की मला भक्त प्रिय आहे, बरोबर आहे, पण कोणता भक्त प्रिय आहे? तर जो सतत संतुष्ट असतो असा भक्त प्रिय आहे. संतुष्ट म्हणजे भगवंत आम्हाला स्वतः सांगतात की मला भक्त प्रिय आहे, पण कोणता? तर जो सतत संतुष्ट आहे. संतुष्ट हा सततं योगी यतात्मा दृढ निश्चया मय्या मनोवृद्धी यो मद भक्ता समेत्रिया. जो भक्त सतत संतुष्ट आहे असा संतुष्ट असणारा भक्त मला प्रिय आहे. म्हणजे त्याचं तिसरं लक्षण जो संतुष्ट आहे हा दयावान आहे. हा काय तर दयावान. तिसरा विचार केला तर सर्व इंद्रियोपशांत असते, म्हणजे सर्व इंद्रिय शांत करणं हे दयेचं तिसरं लक्षण आहे. सर्व इंद्रिय म्हणजे या इंद्रियाचा विचार केला तर इंद्रिय किती सांगितली? 14 इंद्रियाचा विचार केला तर 14 इंद्रिय आपल्या
शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय. याचा विचार केला तर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण याचा 14 इंद्रियाचा विचार केला तर 14 इंद्रियामधलं सर्वात महत्वाचं इंद्रिय जर आपण पाहू लागलो ते म्हणजे मन. हे मन जर आम्हाला शांत करायचं असेल त्याला उपाय काय? मन जर आम्हाला शांत करायचं असेल याला एकच उपाय आहे, ते म्हणजे हरिनाम. हरिनामाशिवाय मन शांत होत नाही. हरिनाम घेतलं तरच मन शांत होतं, कारण की मन इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे. किती चंचल आहे तर आम्हाला या ठिकाणी भगवंत स्वतः सांगतात की इतकं मन चंचल आहे. त्या मनाची व्याख्या सांगत असताना भगवंत सांगतात की चंचल हे मना कृष्णा प्रमाती बलभद्रम तस्य हम निग्रह मध्ये वायू सुदुष्करम. इतकं चंचल मन आहे. हे मन शांत करायचं असेल तर त्याला एकच ठिकाण आहे, ते म्हणजे हरिनाम. हरिनामाशिवाय मन शांत होत नाही. मनाची शांतता जर आम्हाला जाणायची असेल, मन शांत करायचं असेल तर आम्हाला एकच उपाय आहे, ते म्हणजे हरिनाम. हरिनामाशिवाय मन शांत होत नाही. म्हणून तर मौली आम्हाला हरिपाठामध्येही सांगतात, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मी पुण्य होई. म्हणजे तुम्हाला ध्यान करायचंय, मनामध्ये काय करा तर हरिनाम घ्या. हरिनाम घ्या, अनंत जन्माचे पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. एवढंच नाही, तुमचं मन सुद्धा शांत होणार आहे. मन तुमचं शांत होणार आहे. आता पोटे धावे म्हणा तुमचे चरण देखलिया. बरोबर आहे, तुमचे चरण देखलिया. तुमचे चरण देखले की मन शांत होतं. ही मनाची शांतता आहे. एक इंद्रियाचा मी विचार सांगितला, असे 14 इंद्रिय जे शांत करतात ते दयाळू. आणि दयाळू म्हणजे काय? या तिन्ही लक्षणा त्याच्याकडे सर्व भूतेषु म्हणजे सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करणं पहिलं लक्षण, सतत संतुष्ट असणं दुसरं लक्षण, आणि तिसरं लक्षण म्हणजे काय तर 14 इंद्रिय शांत करणं हे तिसरं लक्षण. अशा 3 लक्षणं ज्याच्याकडे आहेत तो दयाळू. आणि असे जे दयाळू त्यांना गुरु असं म्हटलं जातं. गुरु म्हणायचं आहे, बरोबर आहे. जे श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे आणि दयाळू यांना गुरु असं संबोधित केलं जातं. आपल्या दमननगरचं भाग्य आहे, आपल्या इथं महान एक भगवत संत होऊन गेले, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू सद्गुरु श्री स्वानंद स्वामी महाराज महान संत होऊन गेले. त्यांच्याकडे तिन्ही गोष्टी होत्या. ते श्रोत्रियही होते, ब्रह्मनिष्ठही होते आणि दयाळू सुद्धा होते. त्यांच्या कार्यकाळातही आणि त्याच्यानंतरही महादेव अप्पा म्हणून जे ठिंगीर महाराज होते तेही खूप सुंदर होते. त्यांच्याकडेही तिन्ही गोष्टी होत्या. कारण की माझं बालपण या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी महादेव अप्पा खूप चांगले होते. ते पाठ शिकवत असताना रागवायचे, पण पाठ झाल्यानंतर या ठिकाणी बोलून जीव घालायचे. म्हणजे इतका त्यांचा स्वभाव होता, दयाळू स्वभाव. मग आम्हाला अध्यात्म सांगतं की तुम्ही गुरुंकडे पाहत असताना कोणत्या दृष्टीने पाहावं. आम्ही गुरुंकडे पाहत असताना आपली दृष्टी कशी असावी तर दोषमुक्त असावी. दोषमुक्त दृष्टी असेल तर तुम्हाला गुरु गुरु रूपात दिसतात. तुमच्या तर दृष्टीमध्ये दोष असतील तर तुम्हाला गुरु गुरु रूपात दिसत नाही. कारण की विचारसागरच्या 3ऱ्या तरंगामध्ये आम्हाला गुरूंची लक्षणं पाहत असताना त्या ठिकाणी गुरूंना कसं पाहावं तर 5 प्रकारे गुरूंना पाहावं असं सांगितलं. विष्णू रूपाने गुरूंना पाहावं, शिव रूपाने गुरूंना पाहावं, ब्रह्म रूपाने गुरूंना पाहावं, गंगा रूपाने गुरूंना पाहावं आणि रवी रूपाने गुरूंना पाहावं. 5ही लक्षणाचा विचार केला तर 5ही लक्षणांनी गुरूंकडे पाहावं. मग कसं पाहावं? ज्यावेळेस गुरु आपला पालन पोषण करतात त्यावेळेस विष्णू रूपाने गुरूंकडे पाहावं. गुरूंकडे पाहत असताना त्यावेळेस गुरु आमचा पालन पोषण करतात त्यावेळेस विष्णू रूपाने पाहावं. आणि ज्यावेळेस गुरु आम्हाला रागवतात, ज्यावेळेस गुरु आम्हाला काहीतरी अपशब्द बोलतात त्यावेळेस गुरूंकडे शिवरूपाने पाहावं. कारण की भगवान शंकरांना रागिष्ट म्हटलं जातं, राग येतो म्हणतं, शिवरूपाने पाहावं. आणि ज्यावेळेस आम्हाला ब्रह्मावर आरूढ करतात त्यावेळेस ब्रह्मरूपाने गुरूंकडे पाहावं. आणि ज्यावेळेस गुरु स्थिर असतात, कोणतीही अवस्थेमध्ये बदल नसतो, त्यावेळेस गुरूंकडे गंगा रूपाने पाहिलं जातं. गुरूंकडे गंगा रूपाने पाहावं. आणि 5वी लक्षणा म्हणजे काय? ज्यावेळेस गुरु आपल्या किरणातून म्हणजे आपल्या प्रकाशातून शिष्याचा अज्ञान बाजूला करतात तेव्हा गुरु हे रवी रूपाने म्हणजे सूर्याप्रमाणे आपल्याकडे
पाहतात. म्हणजे त्या दृष्टीने आपण गुरुकडे पाहावं असं आम्हाला अध्यात्म सांगतं. मग गुरु पाहिले आहेत, गुरु पाहत आहेत, बरोबर आहे. गुरुची व्याख्या मी आपल्याला समजून सांगत होतो. मग असे गुरु त्यांच्याकडे ज्ञान आहे. असे गुरु त्यांच्याकडे ज्ञान आहे. गुरु ते तर ज्ञान. आम्हाला ज्ञान प्राप्त करायचं आहे तर गुरुशिवाय आम्हाला प्राप्त होत नाही. आम्हाला ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर आम्हाला गुरूंचीच आवश्यकता आहे. गुरूंशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. मग गुरु आम्हाला ज्ञान देतात, बरोबर आहे. मग ते कसं देतात? शब्द रूपाने देतात का कृती रूपाने देतात? परत वेगळं चिंतन आहे. शब्द रूपानेही आम्हाला गुरु ज्ञान देतात आणि कृतीद्वारेही ज्ञान देतात. फक्त ती कृती आपल्या लक्षात आली पाहिजे. तेवढी ज्ञान आपल्याकडे शिल्लक असलं पाहिजे. तेवढं ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. कारण की गुरु ज्ञान देत असताना ज्यावेळेस आम्हाला शब्द रूपानेही ज्ञान देतात आणि कृती रूपानेही ज्ञान देतात. मग शब्द रूपाने ज्ञान ज्यावेळेस आपण ग्रहण करू त्यावेळेस ते ज्ञान आपण ग्रहणच करू असा शिष्य आपल्या समोर आहे का नाही चिंतनाचा विषय. कारण की शिष्याची अवस्था शब्दाने ज्ञान घेण्याचे का कृतीने ज्ञान घेण्याचे हे गुरु अवस्थेनुरूप पाहतात, अधिकारानुसार पाहतात आणि मग गुरु शिष्याला ज्ञान देतात. गुरु शिष्याला ज्ञान देतात. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की गुरु आम्हाला ज्ञान देतात. ते शब्द रूपातूनही देतात आणि कृती रूपातूनही देतात. मौली आम्हाला या ठिकाणी सांगतात की तुम्हाला पण आत्मदर्शनाचं ज्ञान घ्यायचं असेल तर ते ज्ञान आम्हाला शब्द रूपानेच घ्यावं लागतं. गुरु ते तर ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. आम्हाला आत्मदर्शन घ्यायचं असेल, आम्हाला जर आत्मदर्शन पाहायचं असेल तर आम्हाला गुरुकडून ते ज्ञान प्राप्त करावं लागतं. मग कोणतं ज्ञान? ते तर ज्ञान हे तर महत्वाचं चिंतन आहे. गुरु ते तर ज्ञान. आम्हाला ज्ञान प्राप्त करायचं गुरुकडून, पण कोणतं ज्ञान प्राप्त करावं? आम्हाला गुरुकडून ज्ञान प्राप्त करायचंय, बरोबर आहे. आम्हाला आत्मदर्शन व्हावं असं ज्ञान प्राप्त करायचंय. मग कोणतं ज्ञान प्राप्त करावं? गुरु आम्हाला ज्ञान देतात, बरोबर आहे. पण हे ज्ञान देत असताना आम्हाला आत्मदर्शनाचं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आम्हाला गुरूंकडून विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निधिध्यासन, सत्वन, पदार्थ शोधन या 8 अंगाचा स्वीकार करावा लागतो. आणि या 8 अंगाचा स्वीकार करून आम्हाला गुरूंकडून ज्ञान घ्यावं लागतं. तेव्हा आम्हाला आत्मदर्शन हा बोध होणार आहे. आम्ही 8ही प्रकाराचा विचार केला तर प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहावी लागते. आपल्याकडे विवेक आहे का? वैराग्य आहे का? समाधी, संपत्ती आहे का? आणि मुमुक्षुता आहे का? श्रवण आहे का? मनन आहे का? निधिध्यासन आहे का? आणि तत्व पदार्थ शोधन आहे का? या 8ही अंगाचा विचार असेल तरच आम्हाला ते गुरु ज्ञान देतात. कोणतं? आत्मदर्शनाचं. या 8ही विचाराचा विस्तार खूप मोठा आहे, पण आपली वेळ संपली आहे. आपल्या वेळेला मर्यादित वेळ आहे, त्यामुळं तरीही थोडक्यात त्याचा विचार करून आपल्या चिंतनाला आपण पूर्ण विराम देऊ. कारण की विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती आणि मुमुक्षुता याचा विचार जर आपण करू लागलो तर विवेक आम्हाला आहे का इथं प्रश्नचिन्ह निर्माण करावा लागतो. कारण की आपण जीवनामध्ये जगत असताना विचार घेऊन जगतो का इथं आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण द्यावा लागतो. कारण की विचार असेल तर जीवन सुखी आहे, विचार नसेल तर जीवन सुखी होत नाही. कारण की विचाराविना जीवन नाही, बरोबर का नाही? विचार हा जीवनात खूप महत्वाचा आहे. विवेक सांगितला. मग हा विवेक आम्हाला जर प्राप्त करायचा असेल तर तो कसा करावा? तर विचार चंद्रमध्ये व्याख्या सांगितली. आत्मा अनात्मा को भिन्न करके यांना सुविचार सांगितला. आत्मा आणि अनात्माला भिन्न करणं, वेगळं करणं, याला साधं आणि सरळ उत्तर जर विचार घ्यायचं तर सार आणि आसार. जे सार आणि आसार बाजूला करणं आणि सार घेणं याला विवेक म्हटलं जातं. मौलींनी हरिपाठाच्या 3ऱ्या अभंगामध्ये याचा विचार सांगितलाय. त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. विचार म्हणजेच काय? विवेक. हा विवेक जर निर्माण करायचा असेल, सारासार विचार, सार आणि आसार कळलं पाहिजे. सार हे आपल्याकडे असावं, आसार हे बाजूला करावं. एवढं जरी कळलं तरी विवेक प्राप्त झाला असं म्हणता येतं. विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन हे 8ही अंग ज्याच्याकडे आहे त्याला गुरु या ठिकाणी ज्ञान देतात. गुरु तेच ज्ञान, हे ज्ञान गुरु देतात. मग त्या भक्ताची, शिष्याची अवस्था काय आहे?
तर त्याला आत्मदर्शन प्राप्त होतं. ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरु ज्ञान दिल्यानंतर शिष्याला आत्मदर्शन होतं. मग कशाचं आत्मदर्शन होतं? ज्ञानी आत्मदर्शन. आत्मदर्शन म्हणजे स्वतःचं आत्मदर्शन होतं. अध्यात्म विचारत पाहिला तर अध्यात्माचा विचार करत असताना खरं तर अध्यात्म हे दुसऱ्यांना सांगण्यासाठी नाही. अध्यात्माचा विचार जर पाहिला, अध्यात्म स्वतःला सांगण्यासाठी, स्वतःला सुधरवून घेण्यासाठी अध्यात्म आहे. अध्यात्म इतरांना सांगण्यासाठी नाही. म्हणजे म्हणून माऊलींनी इथं आत्मदर्शन शब्द ठेवले. आत्मदर्शन, कुणाच्या आत्म्याचं दर्शन घ्यायचं आहे? आपल्या स्वतःच्या आत्म्याचं दर्शन कशाने घ्यायचंय? गुरूंच्या ज्ञानाकडून. गुरूंकडून ज्ञान प्राप्त करायचं आणि आत्मदर्शन घ्यायचंय. कशाचं? आपल्या आत्म्याचं दर्शन. मग हे दर्शन घेतल्यानंतर काय अवस्था होत आहे? तर दर्शनी समाधान अति जैसे. आम्हाला समाधान प्राप्त होणार आहे. आम्हाला समाधान प्राप्त होतं. किती समाधान? बघा, साधन चतुष्टयाचा विचार केला तर आता मी सांगितलं विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती आणि मुमुक्षुता. या समाधी संपत्तीमध्ये 6 प्रकार सांगितले. शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती आणि तितिक्षा. या 6चा विचार केला तर समाधान या ठिकाणी सांगितलं. समाधान म्हणजे काय? तर आनंद. आनंद आम्हाला प्राप्त होतो. पण कधी? तर आत्मदर्शनाने. आणि हे आत्मदर्शन आम्हाला कधी प्राप्त होतं? तर ते गुरूंच्या ज्ञानाने. म्हणून माऊली सांगतात की गुरु तेथ ज्ञान. गुरूंशिवाय आम्हाला ज्ञान नाही. आम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर गुरूंशिवाय पर्याय नाही. म्हणून आजचा हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. तो गुरुपौर्णिमेला प्रारंभ होतो. आणि गुरुपौर्णिमेला प्रारंभ होतो म्हणून पहिल्या दिवशीही आपण जो घेतला श्री गुरु सारिका, हा सप्त्याचा आरंभ गुरुपौर्णिमेला होतो. म्हणून आजची ही गोबी मी या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला की गुरु तेथ ज्ञान. गुरूंशिवाय आम्हाला ज्ञान मिळत नाही. आम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आम्हाला गुरूंची आवश्यकता आहे. आणि गुरुच तेच ज्ञान आम्हाला देतात. आणि असं ज्ञान गुरु दिल्यामुळं आम्हाला आत्मदर्शन होतं. आणि आम्हाला आत्मदर्शन झाल्यामुळं ती अवस्था होते समाधान प्राप्त होतं. आणि हे समाधान प्राप्त झाल्यामुळं आमची अवस्था काय होते? अति जैसे. आम्हाला आनंद प्राप्त होतो. आणि हा आनंद परमार्थात खूप समाधानकारक आहे. आणि असाच आनंद आपल्याला सर्वांना मिळो म्हणून आपण सतत गुरूंची सेवा करत राहू. हीच याच्या प्रवचन सेवा चरणी प्रार्थना करू. आणि माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मर्यावे असावे नाही. जे कांची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी रती वालो. भूता परस्परेवरो मित्रत्वांचे दुरितांचे तिमिरावो. विश्वधर्म स्वे पाहू. जो देवांची लतोटे लावो प्राणितात वशते सकळी. विश्वष्टांची मांदी आडी अनवर्त मंडळी भेटुया होता. सरा कल्पतून जयारव ना चिंता म्हणजे लाव. बोलले नाम विदुषांचे चंद्रमेते राज्य माधुंद जीता पहिन. ते सर्वादी सदा सज्जन सूर्य होतो. चिंबोना सर्वसुखी पूर्णोनी त्रिलोकी. वजिरो आदि पुरुषी अखंडित निबंधोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टादृष्टि विजय उभावे. एकमनेची विश्वेश्वराहो. राहो दान वसाहो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. निगमी कवदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत मुक्ताई महाराज